त्यानंतर आपण बघू की सप्तम भावात जर शनी असेल तर जातकाला काय फळ मिळतं किंवा होणारा जोडीदार कसा असतो. कारण सप्तम भावातून आपण जे बघतो, सप्तमातून आपण विवाह आणि वैवाहिक जोडीदार कसा असेल याबद्दल आपण या भावातून बघत असतो. त्यानंतर भागीदारी आणि सार्वजनिक संबंध, त्यानंतर व्यवसाय या संदर्भात जी भागीदारी असते, पार्टनरशिप, या गोष्टींचा पण विचार आपण सप्तम भावातून करत असतो. आता सप्तम भावात जर शनी असेल, तर असा जो व्यक्ती, जो जातक असतो, किंवा म्हणजे आता मुलगा असेल तर मुलगी, आणि मुलगी जर असेल तर तिचा पती, म्हणजे सप्तम भाव हा जोडीदाराचा भाव आहे. तर या भावातून आपण होणारा जोडीदार बघत असतो. तर सप्तम भावात जर शनी असेल, तर असा जो होणारा जोडीदार असतो, तो गंभीर स्वभावाचा असतो, शिस्तबद्ध असतो, त्यानंतर जबाबदार स्वभावाचा असतो. त्यावर जबाबदारी असते, त्याला कुटुंबाची जबाबदारी असते, समाजाची जबाबदारी असतं. एक रिस्पॉन्सिबल पर्सन जे आपण म्हणतो, असे व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या त्यात हे लोक खूप मेहनती असतात, संयमी असते, यांची चिकाटी असलेलं व्यक्तिमत्व असतं. हे कोणत्याही कामामध्ये हार मानत नाही किंवा एक प्रकारे हे यांच्याकडं परिश्रम आणि मेहनत करण्याची खूप मोठ्या प्रकारे चिकाटी असते. हे यांना उशिरा पण टिकाऊ यश असं मिळतं. शनी असल्यामुळे यांचं जे प्रत्येक गोष्टीमध्ये डिले होतो, लेट होतो, पण जे पण यश मिळतं अशा व्यक्तींना, तर ते मेहनतीपासून उशिरा मिळतं, पण ते यश टिकाऊ असतं. यांच्यामध्ये नेतृत्व गुण, प्रशासन व व्यवस्थापन क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची इच्छा असते आणि ती हे करताना पण आपल्याला बघायला मिळतं. त्यातल्या त्यात दीर्घायुष्य असता. शनी जर सप्तमात असेल तर होणारा जोडीदार हा दीर्घायुष्य सांगितलेला आहे. दीर्घायुष्य असता. त्यानंतर सहनशक्ती जास्त असते. हे बघा, हे नियमाने वागणारे लोक असतात, चिकाटी असते, संयम असतो यांच्यात, त्यामुळे साहजिकच यांच्यात सहनशीलता आपल्याला जास्त बघायला मिळते. त्यानंतर आयुष्यात अनुभवातून प्रगल्भता येताना दिसतात, कारण यांना खूप प्रत्येक गोष्टीचा अनुभव असतो, कारण प्रत्येक क्षेत्रात ते चिकाटीने काम करतात आणि त्याच अनुभवातून ते यश, साधारण यश किंवा मोठे यश हे प्राप्त करताना आपल्याला दिसतात. तर यांची जीवनशैली जर बघितली आपण, तर एकदम साधी जीवनशैली असते, स्थिर विचार असतात, विवाह उशिरा पण टिकाऊ होतो. सप्तमात जर शनी असेल तर विवाह हा उशिरा होताना दिसतो आणि जो होतो तो आयुष्यभर टिकणारा असतो. असा जोडीदार जर मिळाला का त्याबरोबर आयुष्यभर जी व्यक्ती टिकून संसार करते. त्यानंतर असा व्यक्ती जबाबदार आणि प्रगल्भ असा जोडीदार जातकाला मिळतो. आणि भागीदारीचा जर विचार केला आपण, तर भागीदारीत स्थिरता असते, दीर्घकालीन करार करता असे लोक, व्यवसायात शिस्त आणि विश्वास यांचा आपल्याला बघायला मिळतो. व्यवसायात त्यांची एक शिस्त असते आणि त्या शिस्तीच्या जोरावर लोक यांच्यावर विश्वास ठेवतात आणि प्रगती करताना दिसतात. आणि पार्टनरशिपमध्ये पण यांना बऱ्यापैकी यश मिळताना दिसतं. लोकांमध्ये हे लोक गंभीर असतात, पण विश्वासार्ह प्रतिमा अशी यांची समाजात झालेली असते. तर सप्तमात जर शनी महाराज असेल तर विवाह लेट होतो, पण कायमस्वरूपी टिकतो. आणि असे लोक, असा जो जातक किंवा होणारा जोडीदार असतो, तो थोडा आपल्याला आपल्यापेक्षा वयस्क बघायला मिळतो. म्हणजे मुलगा जर असेल तर मुलगी ही 2 किंवा 3 वर्ष थोडी मोठी असते, किंवा मुलगी जर असेल तर मुलगा हा 2 किंवा 5 वर्ष, असं वयाचं अंतर आपल्याला सप्तमामध्ये शनी असताना बघायला मिळतं.